सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी ठेवनिया करकटवरी ठेवनिया सुंदरत ध्यान उभे विटेवरी सुंदरत ध्यान उभे विटेवरी करकटवरी ठेवनिया करकटवरी ठेवनिया रक्त ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटवरी ठेवनिया करकटवरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडाल तळपती श्रवणी मकर कुंडाल तळपती श्रवणी मकर कुंडाल गणपती श्रवणी मकर कुंडाल गणपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजिता कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हे जे सर्व सुख
कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर ठोबार कुमार जय 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 ठोबार कुमार जय 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 ठोबार कुमार ठोबार कुमार हरि राम कृष्ण हरि रे 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 जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि राम 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि लोचनी रूप पाहत लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहत लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठली बरीवन तो हा माधव बरीवन सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठली बरीवन तो हा माधव बरीवन रे तो हा विठ्ठल बरोबर तो हा माधव बरोबर सर्व सुखाचे अगर बाबर खुमा देवी बर आगे आगरे बापर मादेवी वर बापर खुमा देवी वन बाबर खुमा देवी बर मादेवी वर बापर मादेवी वर तो हा विठ्ठली बरोबर तो हा माधव बरोबर तो हा विठ्ठल बरोबर तो हा माधव बरोबर जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम जय जय राम जय जय राम जय जय राम भोगतो न घडे संचिता वाचोनी घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान करावे ते मने समाधान करावे ते मने समाधान
मनोनिया मनी मानून इखिदो मने मानून एकेदो मनावा गोविंद वेळ वेळा मनावा गोविंद वेळ वेळा मनावा गोविंद वेळ वेळा आणि कान लगे रुसावे बहुता रुसावे लगे बहुता आपल्या संचिता वाचनिया आपल्या संचिता वाचनिया आपल्या संचिता वाचनिया गावाने भार घातली बरी भार घातली बरी होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण हे मनी मानून एकेदो मने मानून एकेदो अनुनिया मनी मानून एकेदो मने मानून एकेदो मनावा गोविंद वेळ वेळा मनावा गोविंद वेळ वेळा मनावा गोविंद वेळ वेळा हे जे विठोबार खुमाई हे जे विठोबार खुमाई हे जे विठोबार खुमाई विठोबार खुमाई भोगतो ना घडे संजता वाचोणी भोगतो ना घडे संजता वाचोणी भोगतो ना घडे संचिता वाचोन भोगतो ना घडे संचिता वाचोन भोगतो ना घडे संचिता वाचोणी भोगतो ना घडे संचिता वाचोणी भोगतो ना घडे संचिता वाचोन भोगतो ना घडे संचिता वाचोन करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनवनी माणी मानून एकेदू मनवनी माणी मानून एकेदू करावे ते मने समाधान करावे ते मने समाधान मनोलिया मनी मानून एकेदू मनोलिया मनी मानून एकेदू मनावा गोविंदो वेळो वेळा
पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या चांगलं भजनी मंडळ सगळं टकाटक काम आहे. थोडा वारा आलं तर बरं, अजून थोडं थोडं. सगळ्यात जीवाला सुख पाहिजे, बाकी काही नसलं तरी चालेल, पण काय पाहिजे, हा जीवच असा आहे कुठेही गेल्यावर त्याला सुखाची तळमळ आहे. विठाला विठाला याचा प्रॉब्लेम असा, याला पाहिजे सुख पण ते मिळत नाही, आणि त्याला दुःख आल्याशिवाय तुका बरायचं अभंग लई गोड आहे. तुम्हाला सुख पाहिजे ना, पण ते भोग संचिताच आहे. भोग कायच आहे, सुखाचाही आहे आणि दुःखाचा आहे. बघ तुला घडे संचिता वाचून तो करावे ते म्हणी समाधान, म्हणून येवनी म्हणून नाही खेद म्हणावा गोविंद वेळवेळा अनेक नल गेलो साहेब होता आपल्या संचिता वाचून या. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण पांडुरंगा करू व्रत मनम कष्ट लागते, नोकरीला इनामदारी लागते, परमार्थाला त्याग लागतोय. घरात प्रेम नसेल तर त्या घराला भिंती असून काय, किती कोटीचा तुम्ही बंगला बांधला आणि 1 लाख रुपयाचा टीव्ही घेतला, पण बघणारा लय गोड आहे. किती कोटीचं घर बांधन कसाही देवारा केला तर देवाला समाधान, पूजा करायला माणूस त्याला लय गोड आहे. लय कोटीचं शरीर आहे पण किंमत एखादा पार्ट गेल्यावर किंमत कळते. आई गेल्यावर कळते का जिवंतपणे. आता काय सुनार लई खास आहे, काय म्हणते माहिती का, आमच्या आत्या लई खास होते, आता कळलं होय. म्हातारी गेल्यावर म्हणजे इथं नाही बरं का, नाही तर कुठं ना व्हायचा एक तरी व्हावी असं. ते काही नाही, कूलरचं काय नाही, ते सगळ्यालाच नाही तर मला काय उपयोगाचं असं. पुन्हा अजून ते वाज आहे बसले हा घेणं देणंच. आपल्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती ज्ञानात आहे. ज्याला ज्ञान आहे ते दुःखी होत नाही, आणि ज्याला ज्ञान नाही ते दुःखी झाल्याशिवाय राहत नाही. सगळे जिल्हे आहेत, सगळे तालुके आहेत, पण जुन्नर दुःखी होत नाही. का होत नाही, प्रयत्नाला किंमत आहे. ज्याचा प्रयत्नच नाही त्याला किंमत. आणि कोणी कोणत्याही जिल्ह्यात जन्माला आलं तरी चालेल, पण छत्रपतींना जन्माला यायचं त्याच्यासाठी आईनं विचारच केला कोणत्या गडावर. काही आता काही गड नव्हते का बाहेर, अख्ख्या महाराष्ट्रात एवढे गड आहे. आमच्याकडे फक्त धार्मिक गड आहे. आणि छत्रपतींना जेवढे गड बांधले त्यांच्या अगोदरचे जे गड होते निजामशाही आसन, मोगलाई आसन, ह्या सगळे गड बाजूला, पण जिथं विचारानं श्रीमंत आहे ते गड वेगळा. विठाला विठाला आपल्यावर
आलेलं संकट महत्त्वाचं आहे. सगळ्याला दुःख आणि दुःखातून बाजूला निघण्यासाठी प्रयत्न असतो. श्राद्ध का करायचं त्याला नियम आहे लय गोड. आता काही माणसं म्हणते त्याला आत्मामुक्ती आहे, त्याला लय गोड आहे. आता आहे का बरं का, काही शास्त्र सांगणार आहेत, काही आत्मा सांगणार आहेत, काही जीव सांगणार आहेत, काही मंथन करणार आहेत, काही चिंतन करणार आहेत, काही आतलाही बाहेर दाखवणार आहेत. आत आहे ते माहिती आहे, सगळ्याला माहिती तरी दाखवतात. अजून लय गोड आहे. लावणी हात कुरवाळीला असं माथा म्हणजे इथं हात ठुल्या ठुल्या एकदम करंट लागल्यासारखं वाटतं, असे पण आहेत बरेच. याच्यापेक्षा 150-150 वर्षे तपश्चर्या करणारे पण आहेत की जेणेकरून देव आहे याची खून दाखवणारे आहेत. त्याला लोय गोड आहे. हे सगळं जरी असेल तर सगळं कशावर येतं अवलंबून. ज्याचं शरीर चांगलं आहे त्याला हे सगळं आहे. ज्याचं शरीरच पुन्हा राहिलं नाही, हो घरडा लागला, घरडा घर 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 वाजायला लागलं. आता कोणतं चिंतन, आता कोणती ओढ, आता काय स्वार्थ, काय आता अहंकार आहे का, आता मी आहे का. आणि मग आता केलं कुठं हे सगळं. आयुष्यभर जी बाई जावाला बोलली नाही ती तिच्या हातानं चमच्यानं पाणी पिती नाही बेद. काही दुष्ट आहेत चमच्यासुद्धा नको असं करतात, नको. याला उत्तर कळलं का. आयुष्यभर ज्यांच्या शेजारी आपण राहिलो, ज्यांचं आयुष्यात तोंड नाही पाहिलं, पण ते येऊन बसल्यावर आपण असं पाहतो ना, त्यावेळेस अवस्था कशी. हे मोठ्याचे आसन नाही तर त्याला मोठं बिटं नाही. काही काही लोकांना असं म्हणे ते लखपती माणसं. लखपती नाही, ते पैशानं नाही हो, हां ते विचारानं मोठे आहेत का मग महत्त्वाचं आहे. आता विचार श्रीमंत असल्यावर बाबा एवढा महाराष्ट्र घडला कुणामुळं. आता लोक म्हणले हिंदू का टिकलं आणि हिंदू राहिलं असतं का. आज काय अवस्था आहे. छत्रपती जर जन्माला आले नसते, त्याला एक सुंदर एक गोड असं त्याला आपण शाहिरानं गायलेलं ते जजमेंट आहे. ओ काशी की कला जाती थी, मथुरा में जन्नत होती थी, अगर एक शिवाजी न होता तर सबकी सुन्नत होती थी. नसतं राहिलं काही. आणि हे का कशामुळं. पण आज योगायोगले गोड आहे. सगळ्यांनी इथून पुढे एक केलं पाहिजे. आपण आलो कुठून आणि जायचं कुठं. उग ब्रह्मात लोक राहतात. आमचं पिंपळवंडी गाव आहे, कुणाचंच नाही झालं. वाघपट्टा तुमचं होणार नाही, मागच्याचं झालं नाही, तुमचं कसं होईल. या जगात कुणाचं काही होणार नाही, फक्त त्यानं राहायचं. हा असं हा आता जरा बरं वाटेल. वरचं बंद पडलं होतं काय, कमी केलं होतं. वाढवा काय व्हायला त्याला, काय मधल्याचं वाढून द्या. आता मळ्यातल्याला तरी ऐकू जाईन तिकडं काम करीत करीत. आणि तुमच्या भागात एकले खास झाले बरं का. माया असं डोक्यात आहे तुमच्या भागामध्ये. हे वाटेनं जी लोक करतात ना, वाटेनं देतात, जे वाटेने येतात ना तुमच्याकडं, रोजगारी येतात ना, लय भरपूर रोजगारी येते तिकडं. 2-2 महिने मला वाटतं दिवसाचं 2दा असतं वाटतं. सकाळी 7ला जे सुरू करायचं, डबल रोज आहे ना. हे तुमच्याकडं बरी परिस्थिती. मला असं डोक्यात आहे हे जरा बंद व्हायला पाहिजे, तेव्हा घरच्याला आजार कमी होतील. उग कुठं नाही. मी काल दिवसभर कपाशीमध्ये आहो थाकले. ते बैलाचं सेजमेंट जरा कमी झाले म्हणून मशीन घेतले, ते आता नवीन आले ते असं मस्तपैकी. मी 2 दिवस शेतात गेलो तो महाराज, इतकं खास काम झालं. आज अन्न पचत आहे, हे खायला बरं वाटतंय. नाही तर काही नाही. आता आमची मंडळी मी आल्या म्हणू लागली, डॉक्टर म्हणले तुमच्या न इथं अन्न नलिकेत काहीतरी अडकलंय. ताई म्हणीन बरं झालं मी सांगितलं. भाऊ मी तुम्हाला सांगणार होतो, पण तुमचं ऐकल्यावर मी कायला सांगू काय. अहो अडकायचं काय संबंध आहे. कष्ट आणि जिद्द असल्यावर. आता काय झालं, माणसाचं शरीर झालं आळशी. हो रोजन पाहिजे, कामाला पाहिजे, कशाला. अहो ते नॅचरल झाले. आणि काय सांगा बरं, आपलं काम आपण करायला काय रोग झाला का. टाळ वाजवायचा आहे, जोरात वाजवायचा, हरी उड्या हाणायच्या, थोडे फुगडे गिळायच्या. शरीराचा काय निघला पाहिजे, घाम निघला पाहिजे. आणि मग ते उगाच अभंग देत होई, नाचता नाचता देवाचा देव नाच. कोण नाचत होतं, आपण देव. आणि देव नाचत होतं ते कीर्तनात. कुठं कीर्तनात. आणि कीर्तनात नाचत असताना जनाबाई ऐकायला होते आणि बोलायला. अहो सावध होई देवा ऐसा बोले. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जने म्हणे ज्ञान देवा बोला मग. जने म्हणे ज्ञान देवा बोला मग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जने म्हणे
होई देवाय से बोले कबीर, सावध होई देवाय से बोले कबीर। झालं पाहिजे म्हणून गीताबाई सखारामजी वाघ ज्या मातेचं आज प्रथमच आहे हो आणि प्रथम पुण्यस्मरण आहे. आपला विचारानं श्रीमंत भाग आहे असं लय म्हणजे काही भागात असं अवघड आहे. आज आम्ही काही भागात कीर्तनाला जातो. आमच्याकडे सुद्धा कीर्तन असतात. आता नांदेडला मी गेलो परवा कीर्तनाला, वर्षरातच कीर्तन होतं. हो सगळे भजने होते, 50 लोक बोलवले होते, सगळेजण होते. आता सगळ्यांनी मस्तपैकी प्रमाणे हे चालू होतं. पण 2-4 जण डबे घेऊन आले ते घरी येऊन. कशाला? वर्ष श्राद्धच खात नाहीत. आमच्या शेजारी बसून त्यांचे डबे खाल्ले आणि आख्या कीर्तनात गुळ इथला खाल्ला. गुळ कुणाच्या घरचा होता बरं? स्वयंपाकाला आणलेल्या ढेपीतलाच गुळ काढून दिला होता. पण किती काही लावलं तरी त्याला आतून पाहिजे, आणि ज्याला आतून नाही ना त्याला वरून नाही. वरून काही करा तुम्ही, वरून हमाम लावा, काय लावायचं ते लावा. आतलं जर निर्मळ नसेल तर वरचं काय उपयोगाचं आहे? काय फुलला शिवरलिया रंगा, काय फुलला शिवरलिया रंगा, काय फुलला शिवरलिया रंगा, काय फुलला शिवरलिया रंगा. उस डोंगा पर रस नाही डोंगा, उस डोंगा पर रस नाही डोंगा, डोंगा डोंगा काय फुलला शिवरलिया रंगा, काय फुलला शिवरलिया रंगा. उस डोंगा पर रस नाही डोंगा, उस डोंगा पर रस नाही डोंगा, डोंगा डोंगा काय फुलला शिवरलिया रंगा, काय फुलला शिवरलिया रंगा. आता जरा मापात आलं का माणसं, बरं आहे. लय असं ढिलं चाललं होतं, बरं झालं आता. आणि एक ध्यानात ठेवा आपल्या जीवनामध्ये काय नाही हो, वरून चौखा महाराज म्हणतात काय वरच्या रंगाला काय गरज आहे? चौका ढोंगापरी रस नाही भाव नाही. हो ऊस ढोंगापरी रस. आपण काय करतो माहिती आहे का? एक भाव आहे, साखरेमध्ये गुढी आहे पण त्याचं मूळ पृथ्वी आहे. ऊस त्याचं मूळ काय आहे? ऊस. हो फुलामध्ये सुगंध आहे पण त्याचं मूळ कोण आहे? पृथ्वी आहे. फुलामध्ये कलर आहे पण त्याचं मूळ कोण आहे? मिरचीमध्ये तिखटपणा आहे पण त्याचं मूळ कोण आहे? हे कुठून आलं सगळं? आता आपल्याकडे एक मन आहे, काना मागून आली. हे असं नाही आहे बरं का साहेब. मला ते देणं देणं आप्पा का दादा काय म्हणायचं होतं ते? हां नाही पण त्यांना आप्पा का दादा काहीतरी मला देणं देणं तर म्हणतात ना सगळं गाव. अध्यक्ष म्हणते ना. मला देणं देणं गेल्या काळात लई दिवस झाले मी भेटून मी 2 वर्ष झालं ना इथंच भेट झाली ती बहुतेक. मला पुन्हा एकदा श्राद्धाला आलतो आपल्या याला 10व्याला. मला खरं सांगा बरं, हे उगच मन लावली आहे का? काही समज काना मागून आली, काही संबंध नाही त्या मिरचीचा. ती तसं नव्हतं. ती कसं होतं, मिरचीचं पहिलं पान येतं. काय येतं? रोपट्याला काय येतं? पान. आणि नंतर काय येते? मिरची. मग ती अशी पद्धत होती. पहिलं पाना मागून आली तिखट झालं. मिरची अगोदर येते का पान? बरोबर आहे. मग पान आल्यावर पान तिखट आहे का? पण मिरची अवघड आहे. पानं बरेच बघायला तिथे. हे असंच आहे. पाना मागून आली, लोकांनी त्याचा अपभ्रंश केला. काना मागून आली. आता जेवढे काना मागून आले ते कसे आहेत? आता ही खास आहे बघा. हे लेकरू काय नाव रे तुझं दादा? अनंत. इकडे बरं लय खास आहे बा. इकडे ते ये बरं थोडं ये. इथं ते ये वर ये. असा दिसला पाहिजे. खोटं बोलायचं नाही. कीर्तनात खोटं बोल की पाप लागते बरं. कीर्तनात खोटं बोलायचं धंदा आमचा आहे. नाही आता आग लागन. पिलू लय हुशार आहे. पिलू मला खरं सांगायचं, मम्मीची आई आवडती का पप्पाची? पण जास्त कोण आवडते? मम्मी जास्त फोनवर कोणाशी बोलते? मम्मीच्या आईशी का पप्पाच्या? ते फोनच नाही करत.
पुढचं निघलं हे गडी काय शिंदे गटाचं काय अवघडच आहे हे पिलो. पण मम्मीला हे बघ मम्मी आत्या आल्यावर समाधानी असती का मावशी आल्यावर? तुला मावशी नाही कळत का? आहे ना. मग मम्मीला आत्या आल्यावर आनंद वाटतो का मावशी आल्यावर? ए पिलो पप्पा वाघाला घाबरत नाही, बरोबर आहे. पप्पा कुत्र्याला घाबरत नाही, पण मम्मीला जुन्नर मधलं म्हणून नाही म्हणलं. याला उत्तर कळलं का? आता शेवट विचारतो, तुझं काय नाव म्हणला? अनंत संत. हा, तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? कीर्तनकार. जिरविलीस माई आता काय. बरं 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 बरं, तू नशिबानं होशील का कीर्तनकार? अभ्यासानं? अभ्यासानं. हा, बरं तुला नशिबानं बायको चांगली मिळेल का? बघावं लागन. नशिबाने. मग तुला अशी हेकणी चालेल का? नाही म्हणतो. माझ्यासारखी काळी हेकणी चालेल का? अशी नाही ना. मग कसं नशिबानं का बघावं लागन? बघावं लागेल. पसंती चांगली उतराखाली चड्डी नेसता येत नाही, बघावं लागन म्हणते. आणि आई म्हणते मा पप्याला कळत नाही. विठाला विठाला गेला जन्म महाराज. आजी आल्या ह्या परिवारात आल्या, थांबल्या, राहिल्या. आज वर्ष झाले, तुम्ही सगळेजण आहेत. आपण विचार श्रीमंत असल्यामुळे दुःख थोडं कमी मानू, जास्त मानू. वय झाल्यावर नाही मानलं तरी चालतं असं नाही काही. कुणाला किती वर्ष मिळावं वाटतं असं वाटत नाही कुणाला की मला जावं. अजूनही कुणाला वाटत नाही. कारण जायचं का? जाण्याचं दुःख आहेच का? परत यायचं नाही ना. जाण्याचं काय आहे? दुःख आहे, परत यायचं नाही. पण आलेत ना, शिल्लक राहायला एक चान्स आहे. कोणता? शिल्लक राहायचं आहे का? त्याला एक अभंग आहे. उत्तमची उरे कीर्ती मागे, आता विधान भाऊ नाही का तेवढं कटकर म्हणायचे. ते अधिवेशनात वरती आपल्या ह्याच्यामध्ये ते चालू असतं बघा, ते शब्द मागं काढून टाका. ऐक नाही, ते अध्यक्षांना सांग, सभापतीला सांगतात ते 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 शब्द काढा. ऐक नाही, इथं कसं काढा? आता लिंक लागलेली आहे. आपण नाही काय म्हणायचं असू द्या. ते ते कॅमेऱ्यावाल्याला कळतं हे लय खास आहे. ते माझी ओळख नाही म्हणून नाही ना, पण सोपं काम नाही महाराज. काय नाव आहे चॅनलचं? गंध कीर्तनाचा. छंद कीर्तनाचा. गंध आहे का? हा, बरं बरं, वा, चांगलं काम आहे. कानाला लावलं काहीच कळत नाही, काही कळलं कळतं. बरं, असू द्या राहू द्या, लावा. आपले बाबा आहेत, त्याला काय होतं. आणि एक नक्कीच आहे, आपण इथून पुढे एक करायचं. काय नाही, थोडं होतं मागं पुढं थोडं. बघा तुम्ही, आपल्याला नाही कळलं अजून एवढा जुन्नरपटा, इतकं ज्ञानी, इतकं स्टँडर्ड सगळे, तरी एकही महिलेला अजून कळलं नाही मी अनाथाची माय व्हावं. आणि एकही महिलेची अमर कीर्ती नाही. उगा आपलं 10वा श्राद्ध पुण्यतिथी आणि तिथपर्यंत कीर्ती कुणाची राहते. पण विदर्भातल्या एखाद्या स्त्रीला कळावं की आपण कोणत्या भागात राहावं. आपल्याला नवरा मिळाला तसा, मिळाली भावकी तशी, सासू मिळाली तशी, मिळालं गणगोत तसं. पण पोरीनं निश्चय केला आपल्याला जरी असं झालं असेल
तर भाग जो श्रीमंत म्हणजे आऊसाहेबांना कळलं होतं सिंदखेड राजा माहेर होतं, मग माहेरात बाळातपणाला जावा का शिवनेरीवर. पण बापाचा स्वभाव कडक असल्यामुळं 2-3 भावाचं त्यांच्या पुढं चलत नव्हतं आणि हे सगळे ताबेदारीत होते निजामशाहीच्या. आणि बाप म्हणजे लखोजीरावांना आवडायचं म्हणजे काय असं नाही, पण त्यांना असं वाटायचं ही चाकरी कुठं करावं. आऊसाहेबांनी बऱ्याच वेळेस विरोध केला पण त्यांना ऐकलं नाही. मग आऊसाहेबांनी ठरवलं बास यांच्याकडे बाळातपणाला जाण्यात काय माझे. विश्वासराव देशमुख नावाचं वर मला वाटतं सरदार होतं आणि ते आऊसाहेबांच्या जावाचा भाऊ होता. पहिल्या काळामध्ये महिला बाळातपणाला जावाच्या भावाच्या इथं पण जायच्या. आता जावाकडं असे मार किंवा म्हशीसारखं पाहते तसं. सख्या जावाला न बोलणारे महिला आहे आणि त्या म्हणतात आम्ही सोमवार धरितो. कशाला धरित गायवांस म्हणजे आम्ही श्रावणात अख्खा श्रावण धरला. गबस बाई श्रावण नको धरू, जे कर्म आहेत ते केलं. कर्मच करायचे नाहीत, बोलायचंच नाही कोणाशी, नुसतं अहंकारानं राहायचं. आणि मला श्रावण आहे सगळ्या 12 महिन्यातला एक महिना येतो तो पवित्र आहे आणि त्या महिन्यामध्ये पवित्र विचार ठेवावेत, उपाशी राहू नये. विचार पवित्र जर ठेवले सोमवारी सगळ्याशी प्रेमानं राहील. एक दिवस सोमवार ठरवा बरं, सगळ्यांनी एकत्र यायचं, मासवड्या करायचं आणि जेवायचं. भेदच ठेवायचा नाही. नंदाला फोन करायचा, बहिणीला करायचा आणि एकत्र यायचं आणि त्या दिवशी उपास सोडायचा. बस एक गाठी सोडायसाठी कीर्तन आहेत. खरं तर काय झालंय आता एवढं सगळं पीक आहे गोड आणि याच्यात गवाळ लय आलं, तण लय आलं. काय आलं? तण. आणि तणच नाही काढलं काय येईन हो. मग वर्षभर साठवलेलं तण काढायला गावातले सप्ते स्वाध्याय परिवार आहे, स्वामी समर्थ केंद्र आहे, सगळे परिवार आहेत, सगळे धर्माचे ग्रंथ आहेत. मग तण निघायचं साधन, तण निघलं पाहिजे आणि तण काढणारा हुशार पाहिजे. आणि जो त्या दिवशी तण निघन त्या दिवशी पीकही निर्मळ येतं आणि शरीरही निर्मळ होतं. मग शरीर सुद्धा छत्रपतींचे विचार श्रीमंत का. आपल्याला एक बायको आहे, छत्रपतींना किती होत्या? 8 लग्न झाले, एक मिळं नाही इथं. पंचही घरी गेलं का लोक म्हणते तेवढं पोराचं काय पा आमच्या छत्रपतीला किती वरून पाहुणे नाराज सुद्धा नव्हते. आपले 1.5 महिन्यात नाराज होते. त्यांचा मेवना गड किल्ले राखायचा असा श्रीमंत विचाराचा मेवना होता. ते काय आपल्यासारखं होतं का? आपलं लगेच दुसरा गड बांधलाय बसलंय. आपलं लोकसभेला एककडं आमदार केलं, एकीकडे जाणारे माणसं आपले जिल्हा परिषदला तिसरीकडे. आपलं काय खरंय हांबीर मामा डगमगले का हो. आणि माणसं म्हणते महाराज म्हणून त्यांचा इतिहास आहे आणि आपला इतिहास जर परत ठेवायचा असेल तर आपण इथून पुढे एक केलं पाहिजे. असं मी सुद्धा असं काही ठरवून बिरून येत नाही बरं का अध्यक्ष साहेब, ठरवून नाही असं नाही काय करायचं. आता लोक आम्हाला फोन करतात. काल एकानं फोन केला, मी सरपंच बोलतोय. अरे तू 5च वर्षाचा आहे काय सांग. एकानं त्या दिवशी फोन केला माझी सरपंच. आता माझी झाल्यावर गप कशाला सांगतो तू, सांगूच नको. असं नाव असं राहा महाराज. जाताना सुद्धा लोकांनी म्हणा वा 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 काय माणूस होता. म्हणून जर लोक अजूनही गाडीवर नाव टाकीत आहेत. अजूनही गाडीवर नाव काय राज परत या असं नाव नाही. आणि हा ज्यानं नाव टाकलंय त्यानं धाब्यावर गाडी लावित आहे. छत्रपतींच्या विचाराचा महाराष्ट्र म्हणून, आऊसाहेबांच्या विचाराचा महाराष्ट्र, सावित्रीबाई फुल्यांच्या विचाराचा महाराष्ट्र म्हणून आता तरी पुढे हाच उपदेश. वाघ परिवार आहे. आता वाघ परिवार आहे, सगळं परिवार स्वच्छ आहे, सगळं टकाटक आहे. बरं खरं सांगा आपण किती अडवलं तरी जाणं थांबणार आहे? बरं याला नियम आहे ते त्यांना कळलं, ते आपल्याला अजून. मग त्यांना सगळे माणसं जोडले म्हणून आज आले. मग आपण काय केलं पाहिजे? तेच करायचं काम. त्यांना जे नियम केलं आहे तेच करायचा. एकमेका सहाय्य करू हे करायला पाहिजे. आणि हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत जीव सुखी होत नाही. अजून नाही गोड आहे ऐका. मी बरं का माझ्याकडे आता एक नवीन संकल्पना मला परवा उगाच चलत सुचली. मी नाथ ह्यातला ग्रुप काढला आहे. ग्रुप कुठला काढला? अरे हे नवीन फॅड आलं ना व्हॉट्सअपचं. मला तर काय आयुष्यात मी काढलं नाही, पण आता काय केलं मला डोक्यात आलं तर की नातेसंबंधाचा ग्रुप काढायचा. पहिल्यापासून सुरू केलं, आजीपासून. याच्या मागचं काही नाही, पंजोबापासून केलं. पण ते जोडले माणसं. मग जोडत असे मला 27,000 आहेत.
पहिले किती जोडलेले मित्र म्हणजे लोक, म्हणजे मला लय खास जवळचे की जेणेकरून ॲक्सिडेंट जरी झाला तरी हे सगळे येतील बा. पण हे ग्रुप नात्यातला काढल्यावर नात्यातल्या ग्रुपमध्ये ॲड केल्यावर परत बाहेर जायची गरज आहे का? नाही. मग मी उगाच सहज बघितलं परवा किती जण गेले तो गुरु सोडून. मग मी त्याला परत फोन केला, परत प्रक्रिया राबवली पाहिजे ना. तुम्ही सोडला का आहे की नाही, काय प्रॉब्लेम आहे का? हां सोडायला आहे की नाही काही. बरं आपण तर काही दुसरं टाकणार नाही ना. आणि मग ह्या काळात असं कळलं की काहींना ह्या गोष्टी नात्यातल्यानी सोडला, जोडलेल्याने अजून नाही सोडला. नात्यातलेच सोडतील. तुम्ही बहिणीला ॲड करा बरं पहिला ग्रुपमध्ये, आणि तिला स्वार्थ नसू द्या स्वार्थ, अजिबात ती बाजूला जाणार नाही. पण आपण काय करतोय, आपण जोडायला शिका, हे करायला. आता तुम्हाला आम्हाला उपदेश करण्यासाठी तुम्ही मोठे माणसं आहे माझ्यापेक्षा. त्याला अभंग आहे ना, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेम विना नाही समाधान. वा वा वा. प्रेम विना नाही समाधान. प्रेम विना नाही समाधान. प्रेम सुख देई प्रेम सुख देई, सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेम विना नाही समाधान. प्रेम विना नाही समाधान. प्रेम विना नाही समाधान. प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख दे. टाळ घ्या ना, टाळ घ्यायचं आहे ना, घ्या. हां आता टाळ करी खरंच कमी आहेत, घ्या ना अजून त्याला. ज्यांना येतं त्यांना घेतलंच पाहिजे. त्यांना वाटतं वा उगं महाराज म्हणायचं मागून आलं. आपण काही तसं काही म्हणणार नाही. काही वेळेस तर असं होतं काही महाराजाला तर पॅन्टीवाले बी चालत नाहीत. अवघड असतं काही माणसाचं लई तर अवघड आहे. काही महाराज लोकांना नाही महिला नको कीर्तनाला उभा. आमच्याकडे एक पोरगीला अंगाव आहे, तू म्हणली तू का म्हशीला झाला होय मग. आईचीच निंदा करायची. अरे स्त्री म्हणजे आदिशक्ती, मुलगी, मामी, आत्या नसत्याला स्त्री. आता आपलं काय खरं हो. हो जन्माला आल्यावर कोणी म्हणेन मी ब्रह्मचारी, तू काय मारून नाही का. आपण बदललं पाहिजे बुद्धीमध्ये. कुणाची विटंबना करायची उगाचच नाही आम्हाला जमत नाही. आई नंतर आहे. नंतर आहे का अगोदर आहे? नंतर आहे सगळं. जे स्वराज्य धोक्यात होतं, राष्ट्र धोक्यात होतं, धर्म धोक्यात होता, भूमिगत लोक राहायचे. धाराऊ नावाची स्त्री, शंभूराजाने विचारलं धाराऊ कुठे आहेत? धाराऊ दिसले नाहीत. एक सर शिपायानं सांगितलं धाराऊनं गडू खाली उतरले. का उतरल्यात? की त्या काळामध्ये असं व्हायचं, सैन्य छत्रपतीकडे होतं, पण त्या काळात असं होतं की हे जी लोक होते का नाही अराजकता, ही गावाची गावं उद्ध्वस्त व्हायची, लुटायचे. म्हणून लोकांनी भूमिगत व्हायचं. धाराऊंचे मुलं आणि पती आणि हे सगळं सोडून शंभूराजासाठी दुधाई म्हणून आले होते. आणि गड का उतरला माहिती? लेकरा बाळाचं कसं होईल, कुठंतरी कपारीत जाऊन राहावं लागेल. आणि ही इच्छा म्हणून ते शोधली होती म्हणजे असं डोंगरामध्ये. आणि जाची इच्छा म्हणून धाराऊ खाली उतरले, कापूरहोळला आल्या. आणि शंभूराजे घोड्यावर बसून डायरेक्ट धाराऊंच्या पाठीमागं आले. आणि धाराऊंना सांगितलं हे असं चालेल, चला गडावर. राजगडावर घेऊन गेले. तुम्ही विचार करा बरं, कायच विचार असेल ते. आपण म्हणतो आपण आता सुखी आहे सगळे. इथं येतो सुखी कुठे आहे तुम्ही? इथे येतो. जरा सीमेच्या शेजारी तुमचे आपले बंगले असते ना, मग कळलं असतं आपल्याला. एका देशातल्या पंतप्रधानाला 45 मिनिटात देश सोडावा लागला. किती मिनिटात? मरण किती मिनिटात आहे? 45 मिनिटात. त्या बाईकडे साड्या होत्या, आपल्याकडे काय असतील एखादा कपाट. त्या पंतप्रधानाकडे साड्या असतील जवळजवळ 70,000. साड्या किती?
आणि त्यांना जास्त आवड होती. आता आपली जरी अशी कपाट भर घालली म्हणल्यावर ते तर कसं असेल ते. बरं 300 कोटीची प्रॉपर्टी, 100 3 कप्पे, आणि सोडायचं किती मिनिटात? 45. लष्करानं सांगितलं जमणार नाही, निघा. 2 लाख लोक हत्यार बंद आणि तुमच्याकडे येतात. आणि हे बघितल्यावर इच्छा आहे हो, काही जरी झालं तर कशावर नसन मन. साधं आपण एवढं कपाटन कुबा आपल्याकडं आपलं मन जातं तर त्यांचं नसन का, आणि सोडायचे काय डोकं. लष्करानं सांगितलं विमान हेलिकॉप्टर आले, निघा. 10 मिनिट राहिले, 5च राहिले, काय आवरायचे काय नको. आपला भारत देश आहे, स्वाभिमानी देश आहे, पण आपली दास राहायला कोणाला नाही म्हणत नाही आपला देश. नाही नाही नाही, हां आपल्या लोकांचे हाल आहे तिकडं, पण त्यांचे जे आलेले त्यांना आपण चांगलं सांभाळ. पण आपल्या आता हे कशावर बोलण्यात मजा नाही राहिली. आता अजून वारं सुटलंय, सध्या तर अवघड झालं आता. आणि आता बोलायचं राहिलं नाही, काय नाही. 45 मिनिटात एका स्त्रीला काय सोडावं लागलं, आणि ती पंतप्रधान असतं ना देश. हो नाही चालत महाराज. आणि तुम्ही ते बघून सुद्धा अजून सावध नाहीत, हे तर मोठा धोका आहे. हे माणसं म्हणते माझ्याकडे 50 एकर आहे, लुटून खातीन लुटून. या जगात 2च माणसं खास आहे, एक आई बाप आणि दुसरी संत. ते फक्त लुटीत नाहीत कोणाला, नाही तर बाकीचं सगळं जग. माणसं म्हणते माझी बहीण आहे, ते सुद्धा आता त्याच्या यादीत आल्यात. काय माणसं म्हणते माझा भाऊ आहे, नाही नाही नाही, त्याच्या यादीत आले ना आता सगळे. जगात फक्त 2च माणसं असे खास आहे की त्यांना वाटतं माझ्या पोराचं कल्याण व्हावं, आणि स्वार्थही नाही काही. आणि कोणीही मायबाप होतं, आता ते मायबाप व्हायला त्यांचं भाग्य येते, पण जे मायबाप झाले त्यांनाच ते कळतं काय प्रेम आहे. कुणालाही कसं कळलं. पण आपण दोन्ही अंतःकरणानं जर बघितलं तर जीवन आहे. म्हणून आईच्या स्मरणार्थ इथून पुढे एक केलं पाहिजे. आईचं स्मरण पुन्हा पुन्हा वाकपट्ट्यात टिकावं, याच्यासाठी अलौकिक अजून काहीतरी करावं. काय करावं आता माणसामध्ये वृक्षारोपण करा, अमकं करा. आता मोठे मोठ्याचे स्मारक आहेत, आमच्याकडे गोपीनाथगड आहे. R.R. पाटील गेले साहेब, त्यांचं असं स्मारक आहेत सगळ्यांचे. आपण आपलं काय करतोय, आपली प्रॉपर्टी जपून ठेवतो. साधा फोटोसुद्धा घरात ठेवत नाहीत लोक. माणसं गेल्यावर कपाटात ठेवतात खाली. त्यांना विचारलं का, नाही नाही त्यांच्याकडे बघितल्यावर आम्हाला ध्यान येते. आणि त्यांचा ऊस चालतो का तुम्हाला? ऊसाच्या साखरेचा चहा आणि तो त्यांची मोटरसायकल तुम्हाला चालती, स्कूटी चालती. स्कूटी म्हातारीचा किचन वाटा पाहिजे तुम्हाला, तवा बनवलेला. या म्हणते आणि तू फक्त खाली या आता. म्हातारीचा फोटो नको. आणि काय होईन फोटो ठेवले घरात, काय होणार काय? अरे उलट घरात आमच्याकडे कोथुळा येऊन बघा तुम्ही. कोथुळा आहे ना इकडे, कोथुळा आहे ना, कोथुळा या 3 पिढ्याची फोटो दारा घरात आहेत असे लावलेले. नेवास्कर सर म्हणून नाही, 3 पिढ्याची. आपण विचारा ना हे कोण, ते म्हणणे आमच्या पंजोबाची वडील आहेत, पेंटिंग करून काढले. आपल्याकडे लई झालं, किती फोटो सापडतील कुठं. आता तर बायाने नवीनच फेड आणलंय. फोटो आपलं घर म्हणलं आपल्या बापाचा असावं का तिच्या? आता नवीनच फेड आले बुवा. आता आपल्याला नाही इलाज झालं मला लागतं आपल्या सासरीत बुवा. आता काय डोकाला बरं असू द्या, त्याच्याकडं आहे ना सगळं. आमच्याकडे एक पोरगी म्हणली मला, बाबा माझ्या दारात 2 कावळे येतात रोज. काय येत असती ना. आता ती होती थोडी अंधश्रद्धेतली. मी म्हणलं तू सासून सासरा येत असतील. ते अतृप्त गेलेत बिचारी, येत असतील दारात रोज, नैवेद्य देत जा. आता काय बोलावं दुसरं म्हणणार, आपण साधं सांगितलं. ती म्हणली त्यांचं काय संबंध आहे माझ्या दारात यायचं. कोण कावळे? अरे मला खरंच येत असतील त्याच जण नैवेद्य. ती काय म्हणली माहिती का, नाही 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 तुम्हाला नाही माहिती, हां माझ्या आजी येत असतील. कुठली? माझ्या डोक्यातच आलं. मी म्हणलं तुला अक्कल आहे का? त्याचं सगळं खानदान जिवंत असताना तू काय मरा इकडे येईन. इथून पुढे एक देण्यात ठेवा. इतक्यापर्यंत कुठं माहेर असावं का? आमच्या आऊसाहेबाला माहेर आवडत नव्हतं का? नव्हतं आवडत. पण छत्रपती शहाजीराजाचे विचार श्रीमंत असल्यामुळं त्यांच्याशी रोज वाद व्हायचा, असं कंटिन्युटी असायची.
असं झालं पाहिजे. चाकरी करायला निघले निजामशाहीची, एक कार्ट बसवलं. शेवटी लखोजीराव जाधवांचा घातपात केल्याच्या नंतर ती मुलं गेले आणि काय ह्या बाबाच्या डोक्यात आलं की यांच्या संगतीत आपलं स्वराज्य होईल म्हणून ती एक कार्ट कुठून तरी उचलून आणलं आणि बसविलं ते. अहो साहेबांना नाही सहन झालं ते. अहो तुम्हा आम्हाला फक्त हद्दपारीची शिक्षा असते, इकडं तिकडं हद्दपार. आमच्या शहाजीराजांना हद्दपारीची शिक्षा कोणती होती? मराठी भाषेत यायचं नाही म्हणून ते शेवटपर्यंत कुठं राहिले? मराठी भाषेत नाही यायचं. मराठी भाषेमध्ये मिळवली असती भाषा. एवढं स्वतःचं पोटचं पोरग हिंदवी स्वराज्याचं सम्राट झालं, पण बाप आलं का होईल? आणि आपण लोक म्हणते असं झालं तसं झालं म्हणून इथून पुढं पाया पडतो. हे रुजलं पाहिजे याच्यात आणि रुजण्यासाठी परमार्थ आहे. आणि परमार्थ असा असावा. आता ज्ञानोबा आमच्याकडे 15 लाख लोक होते आळंदीला, जास्त लोक होते, काही कमी नव्हतं. भरपूर लोक पोटभर जेवतात, पण आमच्या ज्ञानोबाराच्या जुळीमध्ये शेण टाकत होते. आणि म्हणून आपण इथून पुढे सावध भूमिका घेतली पाहिजे. आपणच ठरवलं पाहिजे मला जगायचं आहे, आनंद घेण्यासाठीच मी आलो. आणि मला आनंद कुठं मिळेल? तो काय पिंपळवंडीत मिळतो, तो आळाफाट्यात मिळतो? एका रेड्याला कळलं मी कुणाच्या सानिध्यात राहू. रेड्याला कळलं आयुष्यभरात कुणासमोर बोलावं. रेडा जर ज्ञानोबाराय समोर बोलला नसता तर संतनगर नाव पडलं. ज्ञानोबारायच्या समोर अर्धा श्लोक रेड्याने बोलावा. आयुष्यभर जिथं पकाली बळस लावलं बाबा आवरून घ्या, 4 वाजले आणि मग लग्न लागलं तर ती नवरी उचलून घेतली. ती नवरदेव इतका उचलला की ती नवरी नुसती अशी पाहायची. बाकीची म्हणजे नवरीला उचलून घ्या. नवरी म्हणजे माझ्या अंगाला कोणी हात लावायचं नाही, तुझा काय संबंध आहे मला? मग नवरीनं पाहिलं तर पाहिलं आणि ती म्हणली खाली घ्यायचं का नाही घ्यायचं, तसं काही प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे मामाचं नसतं ना, ते मामाचं आत्याचं काय असतं का? मामाच्या मुलाला देतात ना तुमच्याकडं? नाही, तुमच्याकडे आत्याचे. हां, आमच्याकडे मामाच्याही मुलाला देतात, तिकडला भाग आहे. तिने एकदाच सांगितलं फक्त खाली घेतलं तर बरं आहे, नाही तर मामाचा मुलगा इथंच तयार आहे. पोरानं सोडूनच दिला पोरगा. ती म्हणली मी थांबूच कवर. अरे तुम्ही एवढा उंच आहे, ते काय पद्धत आहे आणि काय कायचं का? तुमचं तरी भागलंय. 150-200 पोरं पेलेले हो, 35 आणि 30 आणि 40 आणि 20 वर्षाचे कार्टे, 12वीचं आणि 10वीचं कार्ट. आणि आमच्याकडे नाही म्हणते, बोलू नये ना, आमचा भाग म्हणून नाही सांगत. उगा तुम्ही नशिबवान माणसं ह्या भागात आला. काय असन तुम्ही मागच्या जन्मी पुण्य केलं असन, संचित चांगले म्हणून तुम्हाला इकडं बरं आहे. ज्यांना धरणं बिरणं बांधले असेल त्या बाबा त्यांना नाही कवर राहायचं होतं काय माहिती इथं. पण त्यांना ह्या भागात धरणं बांधून गेले भाऊ, त्यांना रेल्वे काढून गेले, कवर राहायचं होतं काय माहिती. आमच्याकडे इकडं भंडारदरा का बांधला, इकडं भरपूर धरणं बांधून गेले, कवर राहायचं होतं काय माहिती. तरी 150 वर्ष राहिले, 150 होते ना. हो, आणि एक देण्यात ठेवा, आता इथून पुढे आपण आनंद घ्या. आज आपण संचित साठवलं पाहिजे, आणि संचित जर चांगला असेल तर सुख आहे अभंगाचं पहिलं चरण. समाधान
व्हावे ते म्हणे सुखाचा भोग आहे पण संचितावर अवलंबून आहे. चांगलं संचित असेल तर भोग सुखाचा हो, आणि चांगलं नसेल काही केलं तर भोग माणसं म्हणते ना काय त्याच्यावर दिवस वाईट आले आणि काय त्याचे दिवस होते बदलले. दोनच दिवस चांगले आणि वाईट, पण संचितावर मग संचित साठवलंच पाहिजे प्रत्येकाने. कर्म केलं रोज कंटिन्युटी. आम्ही 18 तास प्रवास करतो, 7 तास झोपतो. तुम्ही एवढं लुटायची काय गरज, एवढं पळायची काय, आणि एवढं पळत कशासाठी. एक देण्यात ठेवा, जोपर्यंत आहे तोपर्यंत वापरून घ्या. उगाच आपलं काही अल्टवाज. काही माणसं तर मोटरसायकल घेतल्यावर दुसरं माणूस बसू देत नाहीत. त्याला विचारलं का, नाही 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 वस्तू चांगली आहे. 15 वर्षात तिचं मार्केट कमी होते ग, बसर तू वापरून घे ना. आणि वापरून घेतल्याशिवाय शरीरसुद्धा तसंच आहे. रोज डोळ्यानं पाहायचं, जग पाहायचं सुंदर, आणि जाताना अमरत्वाकडे जायचं. आणि मी वयानं लहान आहे पण तुम्हाला मला अधिकार म्हणून बोलायचं काय. माझे गुरुजी मला म्हणायचे आणि सगळ्याला सांगतो काळानुसार आपणही प्रयत्न केला पाहिजे. बघा ना तुम्ही मागचा इतिहास किती अवघड आहे. सावित्रीबाईसारख्या महिलेला शेणाचा ढिगारा पडायचा अंगावर, सोपं काम आहे. पण आपण आहे त्यांचे आज त्यांच्या जयंत्या साजऱ्या होत्या. आपलं काय, आपलं नाही ना काही. आपलं कोणी करतं. मला त्या दिवशी एकाने विचारलं माझ्या बापाचं वर्ष श्राद्ध कवा आहे. काय करावं. म्हणलं बाप तुझा का माझा. नाही म्हणले मग तुम्ही 10व्याला होते ना. मग मी तुम्हाला सांगितलं होतं ध्यानात ठेवा श्राद्धाचं. आता याचं श्राद्ध आणि ठेवायचं ध्यानात कोणी का डोकाला. मग म्हणले तुम्हाला पाकिट नव्हतं दिलं त्यावेळेस. मग डबल घ्यायचं असेल तर श्राद्ध तुम्ही सांगायचं. आता आहे का नाही आपण काय बा लई ताप. याच्यापेक्षा एक केलं पाहिजे आपलं आपण. तुम्ही आपण हे आपलं केलं पाहिजे. आपलं जीवन आपण. आता तुम्ही सगळ्यांना प्रार्थना करतो इथून पुढं सगळ्या महिलांना विनंती करतो. आता ही श्रावण महिना चालू आहे. धरला उपास धरले तुम्ही सगळे धरले ना. मग ह्या महिन्यात एक करा ना. आता आज शनिवार आहे ना हो, आता उद्या रविवार. आता सोमवार आला परवा दिवशी. मग सोमवारी संकल्प करा बरं. जेवढे वाईट माणसं आहे तेवढे सोमवारी आपण एकत्र घेऊ घरी. असू दे कोर्टात असू त्यांचं नाही तर काय असो. आमंत्रण तर देऊन पहा. बघा बरं तुम्ही फायदा काय होतोय. पुढचा आठवडा तुमचा सुखी जाईल. उगं कुठं ना करायचं. निवळ माणस. आमच्या छत्रपतींनी आमुष्या बी नव्हती माणस. आणि पौर्णिमा कोणत्याही दिवशी लढाई असायची. आमुष्या दिवशी पौर्णिमा. मग 35 वर्षात काय फुकट झालं होई सगळं. आणि आपण म्हणतो आमुष्या. आज काय म्हणतो त्याला आमुष्या असली. काही लोकांच्या डोक्यात फॅड आहे. शनीमध्ये शनी आमुष्या आली, शनिवारी आली तर माणसं म्हणते शनी आमुष्या आहे. नाही आता कुठं हालायचं नाही. सोमवारी आली का सोमती आहे. तुझ्या बुद्धीचा दोष आहे रे बाबा. आता आम्हाला एक म्हणलं काय वा माणूस. आम्हाला लोक म्हणते वा 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 अख्या आयुष्यभर प्याला पण दिंडीत मेला हो. आयुष्यभर पिलं मेलं कुठं. माणसं मोक्ष मिळाला होता. आता मोक्ष किडनी खलास होऊन मिळालं ती. आणि माणसं म्हणत्या ओबे आयुष्यभर कीर्तन केले, अख्ख्या दिंड्या केल्या, दिंडीच्या नको नंबर त्याचा. आणि मिळालं कुठं. दिंडी येऊन आल्यावर शनिवारी मिळालं. अरे त्यानं कोणत्याही वर्षी मरू दे बाबा, पण त्यानं आयुष्यात ते शरीर दिंडीत तरी वापरलं ना. मारायचं काय दिवस काय रात्र असं नसतं काय. प्रहर ती काय आपण काय पितामह आहेत होय भीष्माचारी 6-6 महिने थांबायला. आणि कशाला. मी तर म्हणतो त्यांना थांबले का. हे बघा कुणासाठी थांबले नव्हते ते. त्यांच्या डोक्यात होतं देवान पुढे यावं. हे उगं लोक म्हणते. त्यांना दुःख काय झालंय. ते देव पुढे येण्यासाठी सगळे खानदान संपलेलं बघितलं कुणी. एक तर वेदना किती माहिती का. 1000 बाण शरीरात आहेत आणि तरी जीवन चालू आहे, श्वास चालू आहे. आणि प्रत्येक जण येऊन म्हणते आज हे गेला, आज हे गेला, आज कुणी नाही राहिलं. काय अवस्था. आणि ते लोक म्हणले मरणाची वाट मरणाची नाही देवाची वाट पाहत होती. आणि हे बाबा जेव्हा समोर उभं राहिलं जाऊन त्यावेळेस म्हणले देवा बाद झाला आता. मग इतक्या वेदना होऊन देव बघायला. याच्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे. आपल्याला तरी कमी येत नाहीत. त्यांना 1000 बाण होते. आपल्याला नाहीत का शरीराला बाण लागलेले. आता लागलेत. कोण नाही बिगर बाणाचे. सगळ्याला 1000 बाणाचे वेद नाहीत. फक्त ते दिसत नाही. त्यांचे बाण दिसले याचा अर्थ असा आहे. आता तरी सावध भूमिका त्याला पुरावा आहे. हरिचालो जागरण, हरिचालो जागरण,
सावध झालो हरीच्या आलो जागरणात. जेथे वैष्णवाचे भार जे जे कार गरज तसे पळून या गेली झोप होते पाप. आपण इथून पुढे प्रयत्न आणि चांगलं जीवन जगण्यासाठी एवढा वेळ तुमचा घेतला, मला माफ करा. भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी सावध भूमिका घेताल अशी अपेक्षा करतो. उगाच कशातही मनगुतीत बसत जाऊ नका, हे माझं ते माझं उगाचच काय महाराज. कितीतरी मन कुठं गुंतावं त्याला बघा. नको नको मन गुंतुमय झाली, नको नको मना गुंतू माया 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 झाली, नको गुंतू माया झाली. काल आला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडे ना भा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप सोडविना राजा, दिशीचा चौधरी अनिक सोयरे भले भले तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी. बाबा इना तुमचं तुम्ही वाजवतात, पण तुमचा इना वाजवणारा दुसराच आहे. इना तुम्ही वाजवतात ही बनवण्याला, पण तुमचा विना वाजवाय कोण आहे? पण तुमच्यातला इना वाजते म्हणून हे वाजवायला तुम्हाला बोट हालतंय. माणसं म्हणते सुंदर पकवाजाची देत, पकवाजात नाद निघतोय. पकवाजेत नाद आहे म्हणून पकवाजात निघतंय. पकवाजाचं हातच चालले नाही तर पकवाजातून काय निघन हो. किती कुठी जरा तुम्ही मंदिर बांधलं काय ना, मंदिरात देवच नाही, काय करायचं ते देव मंदिराला. मग त्याला पुरावा असा आहे, आपण सगळ्यांनी सावध भूमिका घेतली पाहिजे. आज तो काळ राहिला नाही. आता बघा तुम्ही पहिल्या काळात काय दानधर्म करायचे, आता ती नवीनच थेडा आले लग्नात बी. पहिले एवढं नव्हतं काही, फ्रीज देत नव्हते पहिले, कूलर नव्हते, गॅस टाकी नव्हती, लाटणं हे असं बा लाटणं बिटणं द्यायची बाबा. ती पहिले भांडे 2 4 5 भांडे. नवरदेवाचा हट्ट असायचा, एखादी घड्याळ द्यावा. पहिले घड्याळ नव्हते म्हणून वाटायची त्याची किंमत. त्याच्या अगोदर जुना काळ असा होता की रेडिओसुद्धा द्यायची. हो तुमच्याकडे सायकल होती मधल्या काळात, पुन्हा मग इकडे नव्हते, पण अशी परिस्थिती. मग ती नंतर बुलट आली, आता ही फॅड आलं पुढं. पण पहिल्या काळात रेडिओ आणि घड्याळ होतीच म्हणा. हो ते काय पहिलं टी व्हीचं जजमेंट नव्हतं, रेडिओ आला होता त्याला. नंतर पुन्हा पैसे बी आले होते परत, तोपर्यंत फुकट होत. हो माझं लग्न जमताना ते आमच्यात ठरलं होतं. ते मला पोरं म्हणले अरे ते सगळ्याला आले ना तुला, आम्हाला आपल्याला काय करायचं कुठं ना. पण म्हणले बातम्या ती एक म्हणलं मी विकत घेतो, पण मागून तर मग 500 रुपयाला असेच पहिलं ते रेडिओ. ते लग्नात ठरलं महाराज आणि ते जजमेंट असं बिघडलं. ते लग्नात ते पाहुण्याला काय ध्यानात नाही का, गरीबी यावर सबसवर आपले, त्यांना ती मला घड्याळ दिली आणि रेडिओ दिलाच नाही. मी काही नाही म्हणलं कशाला काय रुसायचं. आपण आता लोकाला सांगणारे काय रुसलं, मी रुसलो नाही काही नाही. ती जातीला आली मंडळी, पुन्हा ती धोंड्याचा महिना आला तरी नाही, रेडिओ मागितलंच नाही. आणि मला पुन्हा वास नाही झालं नाही मागाव, कारण त्यांच्या घरी यातून एक रेडिओ आलता. ती रेडिओ आल्यापासून दुसरा रेडिओ मागायची गरज नाही. बरं ती रेडिओ आल्याला कसा 24 तास चालू आहे, रेंज फुल, चार्जिंग करायची गरज नाही. पहिलं शेल टाकावं लागायची, याला ती नाही. बरं चॅनलही पकडीत. पहिलं बघा तुम्ही ती जर फिरायला असं तर ती जर चॅनल सापडलं नाही ना, ते मोठ्यानं वाजत करायचं बघा ते. हे कधी कधी ही रेडिओ असाही आरडतो. आता त्या दिवशी मी गेलो तो पाहुण्याकडं, तेच म्हातारं जरा आजारी आहे. मला म्हातारं म्हणलं ते वाचनातून मुक्त व्हायचे, मला वचन असतं ना ते रेडिओ द्यायचं. मी म्हणलं नका. ते म्हणे पण मी म्हणलं होतं ना द्यायचं. नाही 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 म्हणलं, तुमचा एकच अजून नाही बंद पडला. ते बंद पडूस तर तो निघून जाते. काचं काय करा, इथून पुढं आपण एक केलं पाहिजे. काय अपेक्षा काय. आणि म्हणतो बघा डोळे चांगले तर सगळे बघून घ्या. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. आता देवाचा कलर सावळा आहे का नाही, पण देव दिसायला सावळा, पण देवाचं अंतकरण सुत. देवाला सगळे विषय सारखी भावना. भक्ताची कुठे संत नर आणि सोनारांचा इतिहास आहे सारखं आहे का.
नाहीच ना. त्यांना भगवान शंकर आवडायचं पण नाही ना. आणि मग देवाचा कलर जरी सावळा असेल, देव वरून सावळा पण आतून, आपण वरून गोरे आणि आतून देवाची नजर सरळ, आपली देवाची नजर लागते का? आपलीच लागते. आपलीच लागते. म्हणून तर पोराला लहान पोराला गालाला काय लावावं लागते? कशामुळं? आल्या गेल्याची, आजच्या महाराजाची काय लागू नये. मी आता गाडी घेतली बघा एक, आता येईन थोड्या दिवसात ते ती मला आमची मिहुनी म्हणली, दाजी लय गाड्याचे ऑक्सिजन झाले तुमचे, आता मी तुमचं ऐकणार नाही. मी आता तुमच्या गाडीला एक काळी बावली घेतली आणि मिरची लिंबून ती बांधणार आणि ते पहिलं मी बांधणार. नारळ बिरळ फोडण्यापेक्षा पुजण्यापेक्षा बावली बांधायची. तिची ती भोळी कल्पना, ते येणं काम. ते मला म्हणले नाही तुमचं ऐकायचं नाही. याला तुला अक्कल आहे का? कशाला गाडलं? नाही नजर लागू नये म्हणून बांधायची. याला तुला कळतं का? एवढा मोठा काळा भावला पुढं बसलेला आहे. पहिले याला नजर लागन का गाडीला? आणि निर्मळ अंतकरण असलं की त्याला साबण लावायची गरज नाही. त्याला सुंदर एक ब्रह्मरस घी काढा म्हणजे पिढा पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे. हो, तुम्ही नित्यनेम करत असताना नित्यनेम आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ म्हणून सगळ्याला प्रार्थना करतो, विनंती करतो, एकदा भजन करू. विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, तुम्ही बसलेल्या महिला सगळ्या शेतकरीच का नाही? शेतकरी सगळ्या. शेतकऱ्याला दिलेलं आहे तुम्हाला. तुमच्या पोरी तुम्हाला कोणाला द्यायच्या? वाघपट्टा पहा ना किती साहेब अवघड आहे. ह्या शेतकऱ्याच्या आहेत आणि शेतकऱ्याच्याच घरातून आल्यात. अहो, शेतकऱ्याच्या घरी दिल्यावर असे पांढरे केस होऊन मरण येते. कोणाच्या घरी? ज्यांना लय नोकरदार सापडले, लय मुंबईत राहिले, गेली भाऊ माणसं म्हणले त्या दिवशी होती, गेली. अरे आमचं शेतकऱ्याचं जीवनच असे. काय टेन्शन आहे शेतकऱ्या? होऊ द्या ना थोडं कष्ट. नाही बाई, हे ना तर आता एक फेड आणले. नको कोणाला द्यायची पण शेतकऱ्याला? तुम्ही हे बघा, आमच्या शेतकऱ्याला पोरगी देणार नाहीत काही लोक असे. मला असं म्हणायचं, शेतकऱ्यासारखा राजा दुसरा कोण आहे? राहून ऐकला. आणि मग मधी सत्कार चालू असताना सावित्रांच्या आणि ज्योतिरावांच्या अंगावर एक शाल टाकली होती. त्या काळात शाली टाकायची आणि शाल मोठी असायची आणि टाकल्यावर आनंद वाटायचा, शाली कमी असायच्या. पण शाल बघितल्यावर गोविंदरावांना असं वाटलं, एवढी मोठी शाल टाकली ज्योतिरावांना. आणि तीच शाल ज्योतिरावांनी स्वतःच्या अंगावर ठेवायला पाहिजे होती, पण चुकून ती शाल एका पाटलाच्या अंगावर टाकली. गोविंदरावांना वाटलं काय पोराला कळतं का? एवढी मोठी शाल आणि खुशाल कोणला आहे? पण त्यांची संकल्पित काम होतं. जिथं शाली मिळाल्या त्यांना दुसऱ्याच्या अंगावर का टाकल्या की ज्याच्या अंगावर शाल टाकली त्याच्या गावात शाळा सुरू झाली. शाळा सुरू झाली आणि घरी आल्यावर गोविंदराव म्हणतात, त्या दिवशीच गोविंदरावांनी त्यांना घरी नेलं. तसं सावित्राबाईची जाऊ सुद्धा भामट्याची विचाराची होती. जावा अशाच असतात. ते म्हणली सावित्रीला घरात घ्यायचं असेल तर आम्ही जाऊ बाहेर. ते गोविंदराव म्हणले तुम्ही खड्ड्यात जा. आता मला कळलं माझी सून कशी, आता मला कळलं माझा मुलगा कसा आहे. आणि त्या दिवशीपासून गोविंदरावांनी ज्योतिरावांना घरी नेलं. पुढची संकल्पना चांगली म्हणून इथून पुढं हे जातीभीतीत लोकांनी उगत बोबाटा केलं. हे मध्ये एक आमच्याकडे फेड आलं घेण्यान देण्याचं. हे काय गरज आहे कुणाला करायची? उगच वाटून दिल्या. अहो मी म्हणतो सगळे सारखे उगे फॅड काढले, ह्याला असं त्याला तसं. आहे का आपल्या भागात कोणी असं करतं? आपल्याकडे माणसं हुशार आहे. आमच्याकडे येडे माणसं निघाले टपावर बसून येऊन. इथून पुढे एक सावध भूमिका घेतली पाहिजे. म्हणून सगळ्याला प्रार्थना करतो, तुमचा भाग चांगला आहे, पवित्र विचार आहेत. तुमच्या इथला नेम इथून जर सुरू झाला तर तो महाराष्ट्रभर जातो. तुमचा नेम चांगला आहे, विचार चांगला. आम्ही लोकांना म्हणत असतो एकदा येऊन बघा आमचा जुन्नर पाटा इकडला, एकदा या आमच्या संगमनेरला. मी तरी इकडे 15 वर्ष झालं आलो आहे. मला लोक म्हणते तुम्ही केव्हा जाणार गावाकडे? मी म्हणलं मी आल्यावर. ती बी जळायलाही नको वाटतं तिकडं जायला. नको इकडंच बरं आहे भावा. कुठंही जळलं तर इकडं निदान आरती तरी लावतील ना, तिकडं तर काय कर. आणि म्हणून आपण जरा सगळ्यांनी सावध भूमिका म्हणून मागणं मागतो. लई वेळ घेतला तर म्हणजे आम्हाला माफ करा. आता इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी सावध झालं पाहिजे. आज बघा तुम्ही प्रगती किती, रोबोट आला आहे आता.
हो त्याला काम सांगितलं की ती करते काम. हो एकानं तर आता नवीन बनविल तर रोबोट असं आडमुठे मेंदूचे ते खोटं बोललं की ठेवून देते गालात. त्यानं ती दारात ठेवलं ते रोबोट आणि ते पोरगा असे आडमुठं आलं उशिरा. पहाटे 4ला यायला पाहिजे 5ला 6ला पण ती उजाडल्यावर 9 9:30ला आलं बाहेर. त्याचा बाप मला काय करीत होता रे तुला पप्पा अभ्यास करीत होतो. ते रोबोट मागं सरलं दिलं पोराच्या ठेवून. रोबोटनं कोणाला हाणलं पोराला का खोटं बोललं. खोटं बोललं नाही ते रोबोट बरोबर ते सांगायचं खरं. म्हणजे म्हातारा म्हणलं तू खोटं बोलला खरं सांगा आता हे नाही सांगितलं. ते म्हणले पप्पा खरं आता उठून आलोय. मग हे म्हातारं त्याला म्हणत होतं तुला अक्कल आहे का आम्ही 16 तास अभ्यास करायचो म्हणून PWD मध्ये लागलो. 16 तास म्हणले रोबोटने ह्यालाही दिली ठेवून. खोटं बोलला. यांचा आवाज काय झाला म्हणून त्याची आई आली ते म्हणजे असं ते आपलंच आहे. आता पुढचं नाही सांगत विठाला विठाला. आपण असं केलं पाहिजे म्हणून एकाच अभंगाचं असं नाही संचित साठवा म्हणून या म्हणी मानू नाही. संचित चांगला असेल तर खेद मानायची गरज. म्हणावा गोविंदू अभंग आहे गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद छंद. आता पाहुणे 12:30 आलेत सगळे पाहुणे आलेत. 12 वाजले ना. आपल्याकडले पाहुणे हुशार आहेत सगळे पाहुणे 12:30 येतात. पाहुणे 12:30 आले की महाराजांनी 12ला उरकायचं. 15 मिनिटात जर महाराजांना आवरलं नाही तर त्याचा कार्यक्रम पुढच्या भागात. हो तो माणसं होते त्याला कोणी आणलं होतं रे त्याला कळत नाही एवढे उभा राहिले तरी अजून. आणि म्हणून इथून पुढं पाहुण्यांचा काही दोष नाही असंच झालं आहे. आणि तुमच्याकडे एक पद्धत चांगली गोड आहे. आमच्याकडे तर ते एक पद्धत चांगली आहे. श्रद्धांजलीची पद्धत तुमच्याकडे आहे आमच्याकडे तर लई त्याच्यापेक्षा आहे. आमच्या संगमनेरलाही चालू आहे चांगली. त्या दिवशीच दावा होता तिथं श्रद्धांजलीला आम्ही बसलो होतो खाटावर. ते आले श्रद्धांजलीला जे आले त्यानं ते बघावं का नाही फोटो कोण वारले काय. त्यानं माईक हातात घेतलं ते म्हणलं शामराव जाऊन 10 दिवस झाले. ते आहेत कोपऱ्यात बघा. तिकडलं शामराव ये नाही मला जाताना कार्यक्रम व्हायचा ऑगस्ट लागली बुवा इथं. मगाशीच मला मध्ये येऊन भेटले होते मला म्हणले मी तुम्हाला कुठंतरी पाहिलंय. मी म्हणलं मी तर गप्पत बसलो पाहिलं म्हणलं काय बरं असं दरोडा टाकताना पाहिलं. मी म्हणलं मीच म्हणलं पुन्हा नाही 2 वर्षापूर्वी आपण इथंच भेटलो होतो. हा म्हणले ते द्या हे कधी कधी असतंय असं कुठं श्रद्धांजली वाहत असेल. आणि त्याला ते शामराव म्हणलं ते पुढं बसलं होतं आणि ते मग शामरावची मंडळी वारलेली होती. ते नुसतं असा पाहायचा त्याच्याकडं. बाकीचे म्हणले अरे चुकलं त्याची म्हातारी तुला आता इलाज नाही तुला आता काय बोलता आहे ना मला म्हणलं. पण एक ध्यानात आमच्याकडे तर एक वाढदिवसात आपल्या लग्नात झालेलं कुठं नाही. सकाळी 2 दावे होते. 10व्यात आलं 10व्यात मग गप्प मारावं का नाही श्रद्धांजली वाहिल्या आणि गेलं लग्नात बोबाटा लग्नात मग माईक हातात घेतल्यावर नीट बोलावं का नाही. सकाळचं ध्यानातच नाही गाड्याच्या. ती मला 2ही वधूवरांच्या आत्म्याला चिरशांती लावावी. मरायची पाळी नवरदेवानं चौरंग घेतला म्हणला तुझ्या डोक्यात घालले. अरे अजून सुरुवातच नाही ना. शब्द पलटी मारले जातात. म्हणून कधी बुद्धी तो दोष आहे. आणि आपल्याला सगळ्यांना इथून पुढे गरज आहे. आता तर अन्न आहे आज जेवण आहे ना जेवण आहे मी जेवणार आहे. आणि दणकून सगळ्यांनी खायचं पोटभर जे बघा कुणी काशीला गेलं असेल कुणा कुठं गेलं असेल आपण जेवल्यावर हे आशीर्वाद आजींना मिळतो. आणि आजीचं एक जजमेंट असतं. माझे नाते संबंध आहेत ते काय बघायला नाहीत पण त्यांचं कुठंतरी सूक्ष्म जीव ते पाहतो कोण आलं आहे. पण कधी ह्या दुःखाच्या प्रसंगात सगळ्यांनी आलं पाहिजे आणि सपोर्ट केला पाहिजे. आणि पुन्हा एकदा विनंती करतो सगळ्या महिलांना पुरुषांना तर आता तुमचा भाग म्हणून मी बोलत नाही. आमच्या नांदेडला घडलेल्या घटना हजारो आहेत. अरे जालन्याला इकडं खाली 1.5 महिना म्हातारं सापडलं नाही घरी आलं नाही. मग शोध तरी तुमच्याकडे करतील लोक फोन करतील. बघितलं सुद्धा नाही पोरायला कुठे बाप. 1.5 महिना पंढरपूरला म्हातारं चलत गेलं पायी. पोरगी एके दिवशी आली म्हातारीनं कुंकू लावायचं बंद केलं. तिला बाया म्हणल्या तुला काय माहिती का आणि गेलं का हाय माहीत नाही. आल्यावर बघ काय लावी ती कुंकू. पोरगी म्हणली बाई आपल्या भावकीतलं कोण गेलं ती म्हणली तुझा बाप
अरे ती मेरी बाप गेला आणि मला का नाही सांगितलं. ती म्हणली हे बघ तसं नाही झालं ग, ती गेलं, ती म्हातारा आलं नाही, मग कवर काय करावा म्हणून कुंकू लावायचं बंद, काय बोलावा का काय, डोकं बंद पडायची पाळी मारणं. आणि ती म्हातारं पंढरपुरात, फोन नाही काय नाही, व्हायता गेल कार्यक्रम. आजही रस्त्याला अशी अवस्था होती बघा. पुरीनं पोलीस केस केली, म्हणजे मा बाप सापडा कसं काय करा. पोलिसालाही वैतागे, आंदोलनं चालू होते, लोकसभेची गडबड, आणि मधला काळ त्यांच्या मागं तिथं आपण ह्यांच दाब. पोलिसाला एक दिवशी हवेला प्रेत सापडलं, दोतर बितर म्हाताऱ्याचा फेटा आणि टायर गेलेला अंगावून. काय अवस्था. म्हातारं उचललं, बांधलं, पोरायला फोन केला, तुमचं म्हातारं सापडले, हे कार्टीनं बघावं का नाही. म्हातारं बांधलेलं तसं उचलून आणलं, 2:30 वाजता रात्री जाळलं. सकाळी सावडलं, म्हातारं नेऊन नदीला राख टाकली, आपले कंगल आणली होती गोदावरीला, पैठणला, राख बीक टाकली, सगळं कुटाणा, सगळे पाहुणे आले, मुलगी रडली, सगळं झालं. 10वेचं प्रवचन मला दिलं, 15,000 दिले मला. लोक आले, 10वा आवरला, जेवले लोक, 13वा झाला, सगळं उरकलं. आणि म्हातारा आमुशी दिवशी घरी आलं. आणि मी खोटं बोलत नाही, तुम्हाला जर रेकॉर्डिंग पाहिजे असेल तर ती 24 तासला आहे अजून. ते पत्रकार ना, मी बघितलं, मी जेवत होतो घरी, सकाळी सकाळी मी बातम्या पाहत होते. मी म्हणलं मंडळीला, अरे मी ह्याचा दावा केला नाही म्हातारा इथं. ती बातमीवाली सांगत होती म्हातारा जिवंत दावा केला. मी असं पाहिलं, मी मंडळीला म्हणलं, अरे अवघड झालं, याचा दावा केला नाही बाबा इथं. लावा बरं म्हणली फोन तुम्ही. मी फोन लावला त्या पोराला, म्हणलं तू बाप सापडलं काय. सापडलं काय म्हणलं, म्हातारा इथंच येईन. ती म्हातारा शेजारी होतं त्याच्या. मी म्हणलं ती बरं बाबाला कुठं गेलं ते विचारतो. मी म्हणलं बाबा तुम्ही कुठं गेल ते म्हणलं पहिलं तू कोण आहे सांग. मी म्हणलं बाबा मी खडके महाराज. तू ये का म्हणलं म्हातारा मला. खडके महाराज म्हणूस तर आरडलं ती. म्हणलं आमच्या घरी तू आला, लाख रुपयाला घर टाकलं, 15 घेऊन गेला, लाज वाटते का तुला. मी जिवंत असताना माझा धावा केला तो. मला हे बोलायची बंद झालं, आता काय बोलावं, चुकलंही जाता. म्हातारं मला म्हणलं कावळा आलता का. मग मला ध्यानात आलं गडी आता आला. म्हणलं बाबा कावळ्यानंच मा कीर्तन बंद पाडलं प्रवचन. आणि मग म्हातारं म्हणलं कावळा काय ठाकरे गटाचा होता काय ना भाऊ. याचा अर्थ कळला का. या गटातटामध्ये याच्यामध्ये आपला मनाचा भेद होऊ नये. आपण इथून पुढच्या काळामध्ये आपलं काय चाललंय, आपण काय कुणाच्या. बघा तुम्ही दिलेर खानाच्या छावणीत गेले तरी बुद्धी भेद झाला का. झाला का. दिलेर खानाच्या छावणीत गेल्या होत्या रानूबाई, पण बुद्धिभेद झाला का. हो, शंभूराजे गेल्याच्या नंतर ईश्वराणी साहेबांना ज्यांच्या कैदेत राहावं लागलं, त्या कैदेतून मुक्त करायचं काम तारा राणी साहेबांनी केलं. अशी जाऊ पाहिजे. कशी उगा आपल्या माणसामध्ये हे जाऊ आणि ते जाऊ म्हणून. हे बघा जावाचं बरं का, महिला मंडळ जावाचं, भावाचं, पुरुष मंडळी देवाचं आणि गावाचं आयुष्यात कधी खायचं नाही, वाटोळच होत नाही. कुणाचं जावाचं या कशा म्हणतीन भावाचं आणि भावाचं गावाचं आणि देवाचं कधी खायचं नाही. आयुष्यात तुमचं कधी वाईट होणार नाही. आणि काय गरज आहे महाराज कुणाचं खायचं आणि काय करायचं. जाता जाता आनंद घ्या, सुखी जीवन जगा. पुन्हा एकदा तुकोबाराय म्हणतात अनेक न लगे साहेब होता आपल्या संचिता. माझं संचितच. आणि तुकोबारायने काय प्रयत्न केला नाही. तुकोबारायने प्रयत्न नाही केला. लोक म्हणले तुकोबारायची परिस्थिती नव्हती. मग गाभारा कोणी बांधलाय माऊलीचा. तुकोबारायने परिस्थिती नाही. तुकोबारायचं काय कमी होतं. या जुन्नर पट्ट्यात तुकोबारायने व्यापार नाही केला. आपण म्हणतो अहो आता मारुतराय तुकोबारायच्या पुढं कीर्तनाला बसावे हा इतिहास आहे माळशिरसचा नाही आहे. मग आपण जरा सावध भूमिका घेतली पाहिजे. पुन्हा एकदा विनंती करतो, आपण आपल्या जीवनामध्ये दिशा बदला, जीवन बदला. मगाशी राहिलेला मुद्दा म्हणून सांगतो, इथून पुढं आपल्यात आपण शेतकऱ्याला पुरी द्या. कुठं कुणाला ह्याला बाहेरून आणि द्या. बाया म्हणत्या नाही नाही बाई खालून आणली बाहेरून. काही तर इकतच आणायला. इथल्या इथंच इथून एकमेकाला दिलं तर काय गरज कुठं जायची. आता ते तुमच्या हातात राहिलं का आईच्या हातात. काही आई राहिलं आईच्या. आणि आया काय म्हणते माहिती, कोणालाही द्यायची पण कोणाला द्यायची नाही. नका देऊ शेतकऱ्याला, नाही द्यायची ना. पण ध्यानात ठेवा आमच्या शेतकऱ्यानं पिकवलेलं खायचं नाही. हो नाही खायचं तुम्ही. आमच्या शेतकऱ्यानं पिकवलेलं खा. तिकडे जर शिकायचं शेण खा.
नाही तर इंडोसोल पण प्या, नाही तर काय प्या. आम्ही जर शेतकऱ्याचं एवढं दूध आणि एवढं तुमच्याकडे पीक चांगलं तयार होतं, इथून बाहेर गाड्या जात्या, आमचं शेतकरीच पिकवतो आणि तुम्ही त्याची निंदा करता. 35-35, 40-40 पोरं झाले, पुरी देईना लोक, आत्या देत नाही, मामा देत नाही, एकमेकाला काय झालं द्यायला. पण असे बघा आईचं हे बघितल्यावर असं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये असं घडतं. कोणच्या जीवनात घडण नाही तर नाही घडण, पण आमचं जीवन असं आहे. म्हणून मी लय वाईट, मला बोलू नये, पण ते चुकून झालं जरी असेल तर मला माफ करा, आणि माफ नसेल करायचं तर काय करायचं ते करा. हा छत्रपतीचा महाराष्ट्र आहे. आम्हाला साहेब आमच्या राजाचं पाठबळ आहे, गेलं तर गेलं. हो भुके मरंगी. पण काय आमच्या राजानं काय कमी. हो राजाच्या घरातही बुद्धिभेद करणारे लोक होते पंतासारखे, म्हणून त्यांचं कधी कोणी नाव ठेवत नाही. एकही माणसाचं नाव आनाजी पंत नाही. नाही 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 वाघाय असन. एकही माणसाचं नाव दुशीला नाही, दुशासन नाही, दुर्योधन नाही, कैकई नाही, कुंभकर्ण नाही, रावण नाही. 2च माणसं मी महाराष्ट्रात रावण पाहिले. आमच्याकडे होतं इथं एक मध्ये पोरग दिसलं मला त्या दिवशी, आणि एका गावाचं नाव रावण गाव आहे, नाही तर नाहीच. आणि आपण म्हणतो महाराज असं झालं. म्हणून आता इथून पुढे एवढंच करा, आपले माणसं आपण जपा. बाकी कुठली अंगरकीन चतुर्थी कशाला 3 उंदरं मारी ती दिवसाला. शेंगदाण्यात औषध कालवून मारायचे उंदरं, आणि मला चतुर्थी आहे. आणि उंदीर कुणाचं वाहन आहे? उंदीर तंगड्यावरी करून पडत, आणि मला चतुर्थी आहे. सासूला सांभाळायचं नाही आणि नवरात्राचा उपास धरायचा. त्याच्यापेक्षा एक करा ना, सासूच घटस्थापने दिवशी चौरंगावर बसवा, म्हातारी 9 दिवस पूजा, आणि दसऱ्या दिवशी उचला सोडा नदीत. उग कुठं ना. आम्ही नाही मारत भानगडीत. पण मी तर तुम्हाला सांगू का, मी पंढरपूरला गेलो, पांडुरंगाचं दर्शन नाही झालं, लई वेळ 7 झालं त्या दिवशी. पण मी माझ्या वडिलाचं घेतो, मी माझ्या आईचं घेतो. मी अजून वडिलाला एक दिवस फोन नाही केला असा विषयच नाही. एका दिवशी तात्विक वाद झाला तर वडील उचलायचं बंद करतात, पण मी तिथं जाऊन फोन लावला होता. फोन नव्हता लावला तुम्हाला? आमचे वडील हुशार आहेत. आवाज नाही आला र, मग आपण विचार करायचा कुठं आवाज, त्यांना कळतं ते लगेच. मी मोबाईल सगळं बॅलन्स देतो ना, ते कळतं त्यांना, ते बटन दाबायचं. पण मी वडिलाला बोलत नाही असा दिवस सापडत नाही. नाही नाही नाही, आईचा पाया पडणार, वडिलाच्या पडायचं. झालं रुक्मिणी मातेचं आणि पांडुरंगाचं दर्शन. त्या दिवशी तुळजापूरला गेलं तर देवीचं दर्शन नाही झालं. आमचा ड्रायव्हर म्हणला कुणाचं घेणार? म्हणलं बायकोचं. तुला बायकोच कसं काय? म्हणलं ती देवीच आहे, फक्त आपल्याला अंदाज नाही कोणत्या देवीचा अवतार आहे. ते बिघडल्यावर कळत ती चामुंडा आहे का, कालिका आहे का, महाकाली आहे का, माऊलाई आहे का, मरी आई आहे का, वड्यातली. आता लय अवघड झालं. ह्या म्हणते तू आता आवर. एक तर तू पिंपरीच्या पाहुण्यामुळं आलाय. आमचं कसं नातं झालं माहिती का, आमची नानी आहे कुरकुटवाडीची, नानी. आणि नेमकं असं झालं, नानींचे मला वाटतं त्यांची नानींची बहीणबाई पिंपरीत, आणि पिंपरीच्या मावशीची ननंद ना इथं. हे असं नातं आहे. आता हे नातं एकदा लाईफ टाईम झाले. आता अजिबात टेन्शन. मी मध्ये आलो असतो बरं का, पण जरा इकडे यायला भीती वाटते हो. ओळखीत नाही तो लोक पुन्हा. मी मागं ते बनकर फाट्यावरून पुढं गेलो, मध्ये मला कीर्तनाला गेलेलो त्या घरी. मी बॅग घेऊन गेलो कीर्तनाला, कपडे बदलून जुन्नरमध्ये जायचं, माळेवाडीत कीर्तन होतं. आता बॅग माझी अशी, मी तुम्हाला दाखवेन. आणि ते सगळं बघितल्यावर काय त्यांच्या ध्यानातच नाही आलं. त्यांना मला बघितलं, सुपातच जेवारी घेऊन आली ती बाई. मला कळलं ना मी कोण आहे भाऊ. आता काय डोकाला वाईटच काम झालं. आता काय मी म्हणलं मावशी भाऊ जेवारीचं काय कुठं वाढू म्हणली. आम्ही म्हणलं मी खडके महाराज आहे कीर्तनकार. बया म्हणली मला वाटलं नंदीवालच आलं या. जगावं का मरावं. साहेब आले ती हात बसा. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून सावध भूमिका घ्यावी अशी सगळ्यांना प्रार्थना करतो. तुका म्हणे भार घातली या बरी आणि होईल कैवारी नारायण. तुम्ही भार घाला तो कल्याण करीन. तुम्ही कोणावरही भार घाला. अहो साधा आपण साहेबावर भार घातला तर साहेब म्हणतात कवी काळजी करू म्हणते का नाही माणसं. काही काळजी करू नका आम्ही पाहतो म्हणते का नाही. याचा अर्थ असा आहे तुम्ही भार घातला ना देव कल्याण करीन. आणि देव याचा अर्थ प्रतीक आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं फुलात सुगंध नसला की फुलाची किंमत शून्य.
सुगंध नसल्यावर सुखाचं फुल. तसं हृदयात देव नसलं किंमत शून्य. तसं काही नसल तर काय उपयोग आहे. सगळीकडे सर्वाघटी राम देहादी हो. त्याला एक हरिपाठातला बघ, हरिबुद्धी जपे आणि वाचेशी सुलभ जपे. आता हरिपाठातलं लई गोड आहे का अभंग आहे, पहिलाच आहे, ती कळत नाही अजून हरिपाठ. नुसतं हरिपाठ घेणं वेगळं बाबा, देवाची द्वारी. क्षणभरी. पण किती मुक्तीचा लाभ होतो. 4. आता कोणत्या. सायुजता, समीपता, सुरूपता, सलोकता आणि सलोकता. ह्या मुक्त्या कुठं पाहिजे. इथं कवर इथंच पाहिजे. आता ही कशा मिळतील. ह्या मुक्त्या कशा सांगतोय का. सुरूपता नावाची मुक्ती म्हणजे समोरासमोर बोलणे, असं सरळ, नजरेमध्ये दोष नाही आला पाहिजे. सलोकता नावाची मुक्ती कोणती. खाटाच्या शेजारी बसून त्यांच्या देखत काही कमी आहे का. तुमचे आमच्यावर उपकार आहेत, डोळ्यात पाणी आलं पाहिजे. सलोकता नावाची. आणि ह्या मुक्त्या इथं ह्या दिल्या सोडून माणसं बोलायत नाहीत एकमेकाला. म्हणून पुन्हा कुठल्याही प्रकारचा कुठला द्वेष आपल्या एकमेकात नसावा अशी प्रार्थना करूया. पुन्हा एकदा सगळ्यांना प्रार्थना करतो, आनंदच राहा, आनंदच घ्या आणि जाताना आनंदीत जावं. आणि हे आनंदी जाण्यासाठीच शरीर आहे, कारण येणार नाही. जे गेले तेच आले नाहीत तर आपण कशाला येणार. अवतार आले नाहीत, महापुरुष आले नाहीत तर आपण सामान्य जीव कशाला येणार. पण जाताना अमरत्वाकडे जाऊ अशी प्रार्थना करतो. आजींच्या निमित्तानं, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वृक्षारोपणाचं माध्यम म्हणून आपल्या इथं राबवलं पाहिजे. पुन्हा एकदा पुढच्या वर्षी, पुढच्या काळात संकल्पना आहे, ज्यांच्याकडे श्राद्ध असते त्यांना एक करत जा. निदान काही नाही तर रक्तदान शिबिर ठेवत जा. डॉक्टरला बोलवायचं आणि ते गरजेचं आहे, कारण रक्त कमी आहे, ते मिळत नाही. पुन्हा पुन्हा फायद्याचं आहे. आणि जिथं जिथं आले त्यांना कीर्तन करायला सांगायचं. तुम्ही येणार आहेत का. हो. मग येणार आहेत ना कीर्तनाला. हो. मग तुम्हाला रक्तदान करावं लागेल. ते पाकिटच घेणार नाही. रक्तदान गेल्यावर काय होईल. पण पुन्हा पुन्हा ऊर्जा वाढन. या निमित्तानं घरातले त्यांचे चिरंजीव दत्त महाराज आहेत ना. नाही, दत्त महाराज आणि निवृत्ती मंगेश स्वर्गवासी झालेले नरेश आहेत ना. आणि पुन्हा कैलासवासी हिराबाई बेनके, श्रीमती पार्वताबाई का सोनवणे, असा हा परिवार साधा आणि सोपा परिवार, प्रेमळ मध्ये. मग अशी आम्ही बसलो ना बराच वेळ, इतक्या वेळ बसलो, सगळेच इथे चाललं होतं जजमेंट. मी भरपूर बघितलं. आईसाहेब आपण गप्पा मारित होतो त्यावेळेस सगळं वातावरण बघितलं, त्याच्यावर कळतं घराचं सगळं जजमेंट तसं चांगलं आहे, वातावरणसुद्धा आहे. नाही तर अशा काळातसुद्धा माणसं अशी पाहतात. आली का गती. आली का. आता येईन नाही तर काय करीन, असं नाही. म्हणून हे काही आपल्याकडे बघायला मिळालं नाही. पुन्हा एकदा आईच्या चरणी सेवा समर्पित करतो. रामकृष्ण हरी. जय हरी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम.